नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त प्रीती बोहेकर। आज आपण जाणून घेणार आहोत लोकप्रशासनाचा विकास। खरं म्हणजे माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत लोकप्रशासन त्याच्या सोबत असतं, त्याच्याशी निगडित असतं, माणसाचा त्याच्याशी संबंध असतो असं हेनरी फेयॉल यांनी म्हटलेलं आहे। त्याच्या थोडंसं पुढे जाऊन आपण असं म्हणूयात की मानवी सभ्यतेचा इतिहास जेव्हापासून ज्ञात आहे तेव्हापासून लोकप्रशासन अस्तित्वात आहे, माणसाच्या समवेत आहे। फक्त त्याचा अभ्यासशास्त्रीय दृष्टिकोनातून किंवा सैद्धांतिक दृष्टिकोनातून विचार मात्र आधुनिक काळात झालेला आहे। अगदी प्राचीन काळापासून लोकप्रशासन अस्तित्वात आहेत, याचे अनेक दाखले सापडलेले आहेत। कौटिल्य यांचा अर्थशास्त्र हा ग्रंथ असेल, सॉक्रेटिसची तत्त्वचिंतनं असतील, कन्फ्युशियसची नीतिवचनं असतील, किंवा ॲरिस्टॉटलचा पॉलिटिक्स हा ग्रंथ असेल, प्लेटोचा द रिपब्लिक हा ग्रंथ असेल, मॅकॅव्हेलीचा द प्रिन्स हा ग्रंथ असेल, या सगळ्या साहित्यामध्ये लोकप्रशासनाचं अस्तित्व आहे, लोकप्रशासनाचे दाखले आहेत। फक्त फरक एवढा आहे की या सगळ्या साहित्यामध्ये लोकप्रशासन जे आढळतं ते राज्यनीतिशास्त्राचा एक भाग म्हणून आढळतं। प्राचीन काळामध्ये लोकप्रशासनाचा अभ्यास हा राज्यनीतिशास्त्राचा किंवा कायद्याचा अभ्यास म्हणून केला जायचा। आधुनिक काळात मात्र लोकप्रशासनाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालेलं आहे, त्याची स्वतंत्रपणे संकल्पनात्मक बांधणी झालेली आहे आणि ही बांधणी सुरू झालेली आहे साधारणपणे 18व्या शतकापासून। 18व्या शतकाच्या शेवटी हॅमिल्टन यांनी त्यांच्या द फेडरलिस्ट या ग्रंथामध्ये लोकप्रशासनाचा अर्थ सगळ्यात पहिल्यांदा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हापासून लोकप्रशासनाला एका स्वतंत्र दृष्टिकोनातून पाहिलं चाललेलं होतं। त्यानंतर 1812मध्ये चार्ल्स जॉन बेनिन यांनी फ्रेंच भाषेमध्ये लिहिलेल्या प्रिन्सिपल द ॲडमिनिस्ट्रेशन पब्लिक या ग्रंथामध्ये लोकप्रशासनाविषयी काही लिखाण केलेलं होतं। मात्र या सगळ्या साहित्यामध्ये अजूनही लोकप्रशासनाला एक स्वतंत्र आयाम किंवा एक स्वतंत्र अभ्यासशाखीय दृष्टिकोन प्राप्त झालेला नव्हता। तो प्राप्त झाला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी लिहिलेल्या द स्टडी ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या शोधनिबंधात। मित्रमैत्रिणींनो, वुड्रो विल्सन हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जरी असले तरीही त्यांनी जेव्हा हा शोधनिबंध लिहिला तेव्हा ते अमेरिकेतल्या प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये राज्यनीतिशास्त्राचे प्राध्यापक होते, ते कायद्याचे सुद्धा अभ्यासक आणि प्राध्यापक होते। वुड्रो विल्सन यांच्या या शोधनिबंधापासून लोकप्रशासनाचा अभ्यासशाखीय दृष्टिकोन विकसित व्हायला जी सुरुवात झालेली आहे तो आज तागायत चालू आहे। विकास ही एक अखंड प्रक्रिया आहे आणि मानवी जगण्याचे आयाम जसे जसे विकसित होत गेले तसा तसा लोकप्रशासनाचा सुद्धा सैद्धांतिक विकास होत गेलेला आहे। हे अभ्यासण्यासाठी आपल्याला लोकप्रशासनाच्या अभ्यासाचे वेगवेगळे कालखंड पाडावे लागतात। पहिला कालखंड जो आहे तो 1887 ते 1926 असा आहे। दुसरा कालखंड 1927 ते 1937 हा आहे। तिसरा कालखंड 1938 ते 1947 हा आहे। त्यानंतर चौथा कालखंड सुरू होतो तो 1948 पासून ते संपतो 1970 पर्यंत आणि त्यापुढे येतो तो पाचवा कालखंड 1971 पासून ते आजतागायत। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये यातला पहिला कालखंड कसा होता याची माहिती जाणून घेऊयात। मी आता जसं 1887 ते 1926 हा लोकप्रशासनाच्या अभ्यासाचा पहिला कालखंड आहे आणि हाच कालखंड हा लोकप्रशासनाच्या उदयाचा सुद्धा कालखंड आहे, लोकप्रशासनाच्या अस्तित्वाचा सुद्धा कालखंड आहे आणि लोकप्रशासनाच्या स्थाननिर्मितीचा सुद्धा हाच पहिला कालखंड आहे। या पहिल्या कालखंडामध्ये वुड्रो विल्सन यांनी द पॉलिटिकल सायन्स क्वार्टरली या मुखपत्रामध्ये द स्टडी ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा एक शोधनिबंध लिहिला आणि या शोधनिबंधामध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे मांडलेलं होतं की लोकप्रशासनाचा अभ्यास हा राज्यशास्त्राहून वेगळा केला जाऊ शकतो। लोकप्रशासन हा एक व्यवसाय आहे आणि त्याला एक व्यावहारिक दृष्टिकोन आहे, त्याला स्वतंत्र स्वतःचे शास्त्र आहे, त्याला स्वतंत्र स्वतःची तत्त्व आहेत। हे वुड्रो विल्सन यांनी त्यांच्या या शोधलेखामध्ये लिहिलेलं होतं आणि मग यावरती अमेरिकेमध्ये प्रचंड विचारमंथन झालं। या सगळ्या विचारमंथनातून लोकप्रशासनाला हळूहळू लोकमान्यता प्राप्त होऊ लागली।
मित्रमैत्रिणींनो, ही लोकमान्यता इतक्या सहजपणे प्राप्त झालेली नव्हती. तुम्हाला कदाचित माहिती असेल की अगदी कोणत्याही विचारवंताला त्याच्या कालखंडामध्ये कधीही समाजानं मान्यता दिलेली नाही. प्रत्येक विचारवंताला, प्रत्येक शास्त्रज्ञाला आपली मतं किंवा आपली तत्त्व, आपले सिद्धांत समाज मान्य करण्यासाठी समाजाशी खूप संघर्ष करावा लागलेला आहे. सुदैवानं कदाचित हा विचार मांडल्यानंतरच जवळपास 27 वर्षांनी वुड्रो विल्सन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि कदाचित त्यामुळे असेल, पण त्यांच्या या विचारांना हळूहळू समाजमान्यता, लोकमान्यता प्राप्त होत गेली आणि लोकप्रशासनाला एक स्वतंत्र शास्त्र म्हणून स्वीकारलं जायला याच काळामध्ये सुरुवात झालेली आहे. एकूणच लोकप्रशासनाच्या अभ्यासामध्ये वुड्रो विल्सन यांच्या विचारांचं जे खूप महत्त्वाचं योगदान आहे किंवा लोकप्रशासनाचा उदयच मुळात वुड्रो विल्सन यांच्या लिखाणातून झालेला असल्यामुळे पुढच्या काळामध्ये ड्वाइट वाल्डो यांनी वुड्रो विल्सन यांचं वर्णन लोकप्रशासनाचा जनक असं केलेलं आहे आणि ते अगदी सार्थही आहे. वुड्रो विल्सन यांच्या या विचारांवर पाऊल टाकत पुढच्या काळामध्ये फ्रँक गुडनाउ यांनी सुद्धा अशाच प्रकारचे काही विचार त्यांच्या पॉलिटिक्स अँड पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. गुडनाउ यांनी राज्याच्या इच्छेनुसार धोरणं आखण्याच्या क्रियेला राजकारण असं म्हटलेलं आहे आणि ती धोरणं कार्यान्वित करण्याच्या क्रियेला लोकप्रशासन असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकूणच लोकप्रशासनाची कार्यात्मक रेखा राज्यशास्त्राहून वेगळी आहे हे गुडनाउ यांच्या या ग्रंथातून मांडलं गेलेलं आहे. विचारवंतांच्या प्रयत्नांना संघटनात्मक पाठबळ जेव्हा मिळतं तेव्हा तो विचार समाज प्रस्थापित होत असतो आणि असंच काहीसं झालं लोकप्रशासनाच्या अभ्यासाच्या संदर्भातही. एकीकडे वुड्रो विल्सन असेल किंवा गुडनाउ असेल किंवा निकोलस हेनरी असेल, अशा काही विचारवंतांनी, अशा काही अभ्यासकांनी लोकप्रशासनाला स्वतंत्र स्थान आहे हे सांगण्याला सुरुवात केलेली होती आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला 1911 अमेरिकेतल्या द पॉलिटिकल सायन्स असोसिएशन या न्यूयॉर्कमध्ये असलेल्या एका संघटनेच्या अंतर्गत ट्रेनिंग फॉर पब्लिक सर्व्हिस या नावाची एक संस्था स्थापन करण्यात आली आणि ही संस्था लोकप्रशासनाच्या एकूणच सैद्धांतिक दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल ठरलं. कारण लोकप्रशासनामध्ये लोकसेवकांना प्रशिक्षण देणं ही संकल्पना जी आहे ती यावेळी मांडण्यात आली आणि या संस्थेच्या माध्यमातून लोकसेवकांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली. म्हणून ही संस्था जी आहे किंवा ही संघटना जी आहे ती लोकप्रशासनाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरलेली आहे. आता याच समकाळामध्ये अजून ज्या काही घटना घडत होत्या त्याही घटनांचा आपण इथे विचार करणं गरजेचं आहे. 1911 फ्रेडरिक टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांत मांडला आणि 1914 हेनरी फेयॉल यांनी व्यवस्थापनाची तत्त्व सांगितली. या दोन्ही विचारवंतांनी जे सिद्धांत किंवा तत्त्व सांगितलेली आहेत ती मुळात त्यांनी खाजगी प्रशासनामध्ये जे काही वेगवेगळे प्रयोग केले होते त्या प्रयोगांच्या आधारे मांडलेले आहेत. पण तरीसुद्धा त्यांची खाजगी प्रशासनातली ही सिद्धांत आणि तत्त्व लोकप्रशासनामध्ये सुद्धा समर्पक आहेत, संयुक्तिक आहेत हे पुढच्या काळामध्ये निदर्शनाला आलेलं आहे. लोकप्रशासनाच्या सैद्धांतिक बांधणीमध्ये जरी या सिद्धांत आणि तत्त्वाचा प्रत्यक्ष असा काही हातभार लागलेला नसला तरीसुद्धा पुढच्या काळामध्ये लोकप्रशासनाचा शास्त्रीय विकास होण्याच्या दृष्टिकोनातून, लोकप्रशासनाचा व्यवस्थापकीय आयामातून, वर्तनात्मक आयामातून जो विकास झालेला आहे त्या विकासामध्ये फ्रेडरिक टेलर आणि हेनरी फेयॉल यांच्या सिद्धांत आणि तत्त्वानं खूप महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. आणि यानंतरचा जो महत्त्वाचा घटनाक्रम आहे तो लोकप्रशासनाच्या एकूणच साहित्य क्षेत्रामधला एक अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण 1926 LD व्हाईट यांचा ॲन इंट्रोडक्शन ऑफ द प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा ग्रंथ प्रकाशित झाला. मित्रमैत्रिणींनो, हा ग्रंथ जो आहे ना तो लोकप्रशासन शास्त्रातला पहिला क्रमिक ग्रंथ आहे. हा ग्रंथ आपण माझ्या हातामध्ये बघू शकत आहात. या कालखंडापर्यंत अमेरिकेमध्ये अनेक विद्यापीठांमध्ये, महाविद्यालयांमध्ये लोकप्रशासनाचे प्रमाणपत्र किंवा पदवी अभ्यासक्रम जे आहेत ते सुरू झालेले होते आणि या अभ्यासक्रमांना एक क्रमिक पुस्तक असणं हे अत्यंत गरजेचं होतं, जी उणीव LD व्हाईट यांच्या या ग्रंथानं भरून काढलेली होती.
म्हणजेच एकूणच 1887मध्ये लोकप्रशासनाचा उदय झाला आणि 1926मध्ये म्हणजे जवळजवळ 39 वर्षांनी लोकप्रशासनाविषयीचा पहिला ग्रंथ जो आहे तो लिहिला गेलेला आहे. मैत्रिणींनो, लोकप्रशासनामध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप हा आजही लोकप्रशासनापुढचा एक खूप मोठा प्रश्न आहे, जो सार्वकालिक आहे. एल डी व्हाईट यांनी त्यांच्या या ग्रंथामध्ये म्हणजे लोकप्रशासनाविषयी लिहिलेल्या पहिल्या ग्रंथामध्ये सुद्धा याविषयी चिंता व्यक्त केलेली होती आणि असं मत मांडलेलं होतं की लोकप्रशासन हे पूर्णतः राजकीय हस्तक्षेपरहित असं असावं. एकूणच लोकप्रशासनाच्या विकासाचा हा पहिला कालखंड लोकप्रशासनाच्या उदयापासून ते लोकप्रशासनाला शास्त्रीय मान्यता प्राप्त करण्याचा हा सगळा कालखंड आहे. या संबंध काळामध्ये लोकप्रशासनाला एका वैचारिक मंथनातून जावं लागलेलं आहे आणि त्यानंतर त्याला शास्त्रीय मान्यता प्राप्त झालेली आहे. या विकासाच्या पहिल्या टप्प्याविषयी काही मुद्दे लक्षणीय आहेत. त्यातला पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र हे कार्यात्मक पातळीवर भिन्न आहेत. दुसरा मुद्दा आहे लोकप्रशासन हे अभ्यासाचं स्वतंत्र शास्त्र आहे. लोकप्रशासनाला स्वतंत्र सैद्धांतिक अधिष्ठान आहे हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा आहे लोकप्रशासनाला विद्यापीठीय स्तरावर स्वतंत्रपणे अभ्यासलं जाऊ शकतं. एकूणच हा लोकप्रशासनाच्या अभ्यासाचा पहिला टप्पा. या टप्प्याला आपण लोकप्रशासनाचा उदयाचा कालखंड असं सुद्धा म्हणूयात किंवा लोकप्रशासनाला शास्त्रीय मान्यता प्राप्त करून देणारा काळ म्हणून सुद्धा आपण याला पाहू शकतो. मित्रमैत्रिणींनो, आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा चरण किंवा दुसरा काळ लोकप्रशासनाच्या विकासाचा पाहणार आहोत. तोपर्यंत स्वस्थ रहा, सुरक्षित रहा आणि हो, स्वतःची काळजी घ्यायला विसरू